आणि आता बातमी आहे समृद्धी महामार्गावरून, कारण या समृद्धी महामार्गावर एक धक्कादायक चित्र पाहायला मिळाले। जालना जिल्ह्यातील कडवंशी गावाजवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर चक्क रस्त्याच्या कडेला फळ विकली जात आहेत, जिथे वाहनांचा वेग हा 120 130 असा असतो आणि त्याच वेळेला आपला आणि समोरच्याचा जीव धोक्यात घालून अवैधपणे फळ विक्री, द्राक्ष विक्री केली जाते। काय नाव आहे? उमेश। काय भाव आहे? किती दिवसापासून विकते उमेश इथं? तो आज आला का? रोज विकते नाही इथं? परवा पण घेऊन गेलो तुम्ही? तिकडे बस, तिकडं विकते का? लहान मुलं सुद्धा यामध्ये आहेत, जी फळ विक्रीसाठी रस्त्यावरती येत आहेत। NDTV मराठीच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झालाय। या परिसरात अशी 40 ते 50 लोकांची संख्या आहे, जे या मार्गावरती येऊन फळ विकतात। धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार सर्रासपणे सुरू आहे। पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना मात्र हे दिसत कसं नाही, असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान या सदर घटनेवरती गिरीश महाजन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। नाही, समृद्धी मार्गावर असं कोणी त्या ठिकाणी थांबून की पदार्थ विकत असेल किंवा स्टॉल लावत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे। त्या रस्त्यावर अजिबात अपेक्षित नाही आहे। कोणीही थांबणं, कोणी काही विकणं हे तर अजिबात अपेक्षित नाही आहे। गाडी थांबवणं सुद्धा या महामार्गावर हे सुद्धा अपेक्षित नाही आहे। आणि म्हणून मला वाटतं या संदर्भामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निश्चित कळवलं जाईल आणि जे कोणी असे विक्रेते असतील, ठेले लावून बसलेले असतील, काही हातात घेऊन विकत असतील, त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई केली जाईल आणि असं यापुढे कुठे होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ।